नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर रामचंद्र मुंजाजी भिसे आज सामाजिक संशोधनातल्या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर आपल्यासोबत आज चर्चा मी करणार आहे. सामाजिक संशोधन करत असताना संशोधक विद्यार्थ्यांना संशोधन समस्येची निवड केल्यानंतर सामाजिक संशोधनातली दुसरी पायरी ही गृहीतकर्त्याची निर्मिती करणे ही असते. गृहीतकर्त्याची निर्मिती कशी करावी, गृहीतकर्ते कसे संशोधकाला सुचतात, गृहीतकर्त्याचे सामाजिक संशोधनातलं महत्त्व काय आहे, असे असंख्य प्रश्न सामाजिक संशोधन करत असताना संशोधकाला पडत असतात. गृहीतकर्ते या शब्दालाच मराठीमध्ये अनेक पर्यायी शब्द आहेत. अभिपगम असं आपण त्याला म्हणतो, उपकल्पना असंही त्याला आपण म्हणतो, इंग्रजीमध्ये यालाच हायपोथेसिस असं म्हणतात. अशा पद्धतीने ह्या गृहीतकर्त्याच्या संदर्भाने आपण आज चर्चा करणार आहोत. गृहीतकर्ते ही सामाजिक संशोधनाची दुसरी पायरी आहे. गृहीतकर्ते हे प्रामुख्याने सामाजिक संशोधनातल्या संशोधन समस्येचं हे संभाव्य उत्तर म्हणून ओळखली जातात. संशोधकाला आपलं संशोधन विशिष्ट दिशेला देण्यासाठी दिशादर्शकाचं काम ही गृहीतकर्ते करताना आपल्याला दिसून येतात. तथ्य संकलन कशा पद्धतीने करायचं, कोणती तथ्य संकलित करायची याची निश्चितता किंवा हे स्पष्ट करण्याचं काम हे गृहीतकर्त्यातून होतं. आणि ह्या गृहीतकर्त्याच्या माध्यमातून संशोधक आपलं संशोधन विशिष्ट दिशेला घेऊन जाण्याची साठी मदत झालेली आपल्याला दिसून येते. आता ही गृहीतकर्ते कसे सुचतात, गृहीत विधानं आपण कशा पद्धतीने आपल्याला सुचतील, तर पूर्वज्ञानाच्या आधारे आपल्याला काही गृहीतकर्ते निर्माण करता येऊ शकतात. गृहीतकर्त्याच्या माध्यमातून आपण संशोधन विषयांच्या विशिष्ट पैलूंवर लक्ष केंद्रित केलेलं हे गृहीतकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याला दिसतं. वास्तविक तथ्य संकलनानंतर ही गृहीतकर्ते सत्य किंवा असत्य आहेत हेही आपल्याला तपासता येतं. गृहीतकर्ते हे कामचलाऊ चल म्हणून ओळखले जातात. गृहीतकर्ते ही सत्य आणि असत्य असे दोन्हीही असू शकतात. आपल्याला माहीत आहे की गृहीतकृत्य म्हणजे काय, तर आपण गृहीत धरणे की एखादी संशोधन समस्या आहे, त्या संशोधन समस्येच्या संदर्भाने जेव्हा आपण काही गृहीत विधानं तयार करतो त्याला आपण गृहीतकृत्य असं म्हणतो. गृहीतकर्त्याच्या संदर्भाने गृहीतकृत्य म्हणजे काय हे अधिक स्पष्ट करण्यासाठी गृहीतकर्त्यांच्या काही व्याख्या आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. समाजशास्त्राच्या अनेक अभ्यासकांनी वेगवेगळ्या व्याख्या ह्या केलेल्या आहेत, परंतु त्यापैकी काही व्याख्यांचा अभ्यास आज आपल्याला या ठिकाणी करता येईल. E.S. बोगार्ट्स असं म्हणतात, परीक्षण केल्या जाणाऱ्या विधानात गृहीतकृत्य असे म्हणतात. गुड आणि हॅट असे म्हणतात, गृहीतकृत्य म्हणजे असे विधान आहे की ज्याची सप्रमाणता ठरवण्यासाठी परीक्षण केले जाते, ते पुढील संशोधनासाठी उपयुक्त असतात. अशा पद्धतीच्या विधानांना गृहीतकृत्य असं म्हणतात. ही गृहीतकृत्याच्या व्याख्या अशा पद्धतीने आपल्याला पाहता येतात. गृहीतकृत्य म्हणजे काय, तर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की अनुमान, पूर्व अंदाज संशोधनाच्या संदर्भातले आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. गृहीतकृत्य म्हणजे गृहीत धरणे. तुमची जी काही संशोधन समस्या आहे त्या संदर्भातले काही गृहीत विधानं हे तुम्ही गृहीत धरत असतात, त्याला आपण गृहीतकृत्य असं म्हणत असतो.
ही गृहीतकृत्ये कशी असतील? खरीही असतील, सत्यही असतील, असत्यही असतील. ती खरीच ठरली पाहिजे किंवा ती सत्यच असली पाहिजे असा आग्रही संशोधकाचा नसला पाहिजे. म्हणून एकंदरीत गृहीतकर्त्याच्या संदर्भामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काही वैशिष्ट्ये गृहीतकर्त्याची आपल्याला सांगता येतील. ही वैशिष्ट्ये सांगत असताना गुड आणि हॅट यांनी त्यांच्या मेथड इन सोशल रिसर्च या ग्रंथामधून गृहीतकर्त्याची 5 वैशिष्ट्ये सांगितली. पहिलं वैशिष्ट्य सांगितलं स्पष्टता, दुसरं वैशिष्ट्य सांगितलं अनुभवसिद्धता, तिसरं वैशिष्ट्य सांगितलं विशिष्टता, चौथं वैशिष्ट्य सांगितलं उपलब्ध तंत्रपद्धतीशी संबंधित आणि चौथं वैशिष्ट्य सांगितलं पाचवं वैशिष्ट्य सिद्धांताशी संबंधित. सामान्यपणे वरील जरी गुड आणि हॅट यांनी सांगितलेली वैशिष्ट्ये असली तरी सामान्यपणे काही वैशिष्ट्यांचा उल्लेख किंवा काही वैशिष्ट्ये या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करता येतात. गृहीतकर्त्याची सामान्य वैशिष्ट्ये ही आपल्याला स्पष्ट करता येतील. त्यामधलं पहिलं वैशिष्ट्य सांगता येतं की गृहीतकर्ते हे अध्ययन विषयाशी संबंधित असतात. की संशोधक जेव्हा संशोधन समस्येची निवड करत असतो त्या समस्येशी संबंधित सरळ अध्ययन विषयाशी संबंधित सरळ स्पष्ट अशी गृहीतकृत्ये ही निर्माण केलेली असतात. संशोधन विषयाशी संबंधित पूर्णतः ही गृहीतकृत्ये असलेली आपल्याला दिसतात. संशोधन विषयाची पूर्ण माहिती ह्या गृहीत विधानातून आपल्याला मिळू शकते. संशोधन विषयाची शास्त्रीय दृष्टीसुद्धा आपल्याला गृहीत विधानातून सहज उपलब्ध होऊ शकते. अशा पद्धतीने संशोधकाने आपली गृहीतकृत्ये ही निर्माण केलेली असतात. संशोधक गृहीतकृत्ये निर्माण करत असताना आपला संशोधन विषय, आपला अध्ययनाचा विषय, आपली संशोधनाची समस्या कोणती आहे त्याच्या भोवती किंवा त्याच्याशी संबंधितच सर्व गृहीत विधानं हा तो तयार करत असतो. हे गृहीतकृत्याचं पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की संशोधन कार्याचा ते मार्गदर्शक असतात. की गृहीतकृत्ये गृहीत विधानं ही तयार केल्यानंतर संशोधक जेव्हा संशोधन करत असतो तेव्हा गृहीतकृत्याच्या माध्यमातून त्याच्या संशोधनाला दिशा देण्याचं काम हे झालेलं आपल्याला दिसून येतं. की तथ्य संकलन करण्यासाठी त्याला मदत होते. विशिष्ट प्रकारची दिशा मार्गदर्शक म्हणूनच आपण गृहीतकृत्याचा उपयोग हा संशोधन करत असतो. म्हणून वैशिष्ट्ये सांगत असताना संशोधन कार्याचे मार्गदर्शक म्हणून गृहीतकृत्याचा उल्लेख हा आपल्याला करता येतो. एका दीपस्तंभाप्रमाणे हे कार्य गृहीतकृत्ये करत असतात. संशोधन करता इतरत्र त्याची भटकंती होऊ नये, इतरत्र तो जाऊ नये, आपल्या विषयाच्या भोवतीच आपल्या संशोधन समस्येच्या संबंधितच त्याने सगळी माहिती तथ्येही संकलित करावी. यासाठी त्याला गृहीतकृत्याची मदत ही घ्यावी लागते. गृहीतकृत्ये हे संशोधन कार्याचे मार्गदर्शक असतात. हेही गृहीतकृत्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की संकल्पनांची स्पष्टता. गृहीत विधान जेव्हा मांडल्या जातात त्या विधानांमध्ये काही संकल्पना स्पष्टरित्या मांडलेल्या असतात आणि त्या संकल्पनांच्या आधारे, त्या शब्दांच्या आधारे, संकल्पनांच्या आधारे पूर्णतः अर्थ संशोधन समस्येच्या संदर्भातले तथ्य संकलन करत असताना या शब्द संकल्पना याचा पूर्ण अर्थ संशोधकाला स्पष्ट करता येतो. यामध्ये
गृहीतकर्ते निर्माण करत असताना संशोधन समस्येमध्ये येणाऱ्या ज्या काही संकल्पना असतील त्या संकल्पना अधिकरित्या स्पष्ट करण्याचं काम हे गृहीतकर्त्याच्या माध्यमातून आपल्याला करता येतं. त्या गृहीतकर्त्यामध्ये जर काही संशोधन समस्येच्या संदर्भातल्या काही संकल्पना असतील, काही शब्द असतील, त्याचे पूर्ण अर्थ हे गृहीत विधानं तयार करत असताना आपण स्पष्ट करता आपल्याला येतात. गृहीतकर्त्याची निर्मिती करताना ते मांडले जातात. म्हणून गृहीतकर्त्याचं हे वैशिष्ट्य आहे की या गृहीतकर्त्यांमुळे आपण संकल्पनाची अधिक स्पष्टता आपल्याला गृहीतकर्त्यांमध्ये असलेली दिसून येते. गृहीतकर्त्याची चौथं वैशिष्ट्य सांगता येतं की गृहीतकर्त्याचं विशिष्टत्व, की गृहीतकर्ते हे अध्ययन विषयाचे विविध पैलू स्पष्ट करत असतात. एखादी संशोधन समस्या निवडलेली असेल संशोधकाने, त्याला संशोधन समस्या निवडल्यानंतर त्या समस्येचे विविध पैलू असलेले आपल्याला दिसून येतात. सामाजिक पैलू असेल, आर्थिक पैलू असतील, शैक्षणिक पैलू असेल, धार्मिक पैलू असेल, ह्या पैलूंच्या संदर्भामध्ये गृहीतकर्त्यामध्ये विशिष्ट स्वरूपामध्ये मांडणी केलेली आपल्याला दिसून येतं, की विशिष्ट पैलूंशी संबंधित गृहीतकर्ते मांडलेले आपल्याला दिसून येतात. की पैलू अनेक असतील, समस्या निवडल्यानंतर त्या समस्येचे पैलू वेगवेगळे आहेत, पण एका पैलूंवर विशिष्ट प्रकारची गृहीतकर्त्यांची निर्मिती ही झालेली आपल्याला दिसून येते. उदाहरणार्थ आपण घेतलं की शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करायचा असेल, त्यांच्या अभियोग्यतेचा अभ्यास करायचा असेल, तर आपल्या असं लक्षात येतं की शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा तुम्ही अभ्यास करणार असाल तर आपल्या असं लक्षात येतं की त्या विद्यार्थ्यांमध्ये अभियोग्यता ही भिन्न भिन्न असते. क्रीडा क्षेत्र असेल, कलाक्षेत्र असेल, अभ्यासक्रम असतील, या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये विविधता असलेली आपल्याला दिसून येतात, विविध पैलू असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्या विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये तुम्ही नेमकं कशाचा अभ्यास करणार आहात, तुम्ही क्रीडा क्षेत्रातली अभियोग्यता त्यांची अभ्यासणार आहात का, ह्या सर्वांची मांडणी विशिष्ट पैलू घेऊन गृहीतकर्त्यांमध्ये केलेली असते. गृहीतकर्त्याचं हे वैशिष्ट्य आहे की गृहीतकर्ते ही विशिष्टत्व असलेली असतात, ती विशिष्ट स्वरूपाचीच मांडली गेलेली असतात. सामाजिक पैलूंच्या संदर्भामध्ये असतील किंवा आर्थिक पैलूंच्या संदर्भामध्ये असेल, शैक्षणिक पैलूंच्या संदर्भात असतील, तर अशी विशिष्ट करून ती गृहीतकर्ते मांडली जातात. पाचवं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की गृहीतकर्ते हे आदर्शात्मक नसते. पूर्वविचार, कल्पना ह्या गृहीतकर्त्यामध्ये असतात. गृहीतकर्ते जेव्हा संशोधक निर्माण करत असतो ती आदर्शात्मक असून चालत नाहीत, तर ती वास्तवाशी धरून असावी. कारण त्या गृहीतकर्त्याच्या आधारेच संशोधकाला तथ्यसंकलन करायचं असतं, त्याचं परीक्षण करायचं असतं. आणि ही गृहीतकर्ते जी मांडलेली आहेत ती आदर्शात्मक असतील तर त्याला हे सगळं करता येणार नाही. आदर्शात्मक गृहीतकर्ते जर तो मांडू लागला तर त्याच्यावर वेगवेगळ्या विचारांचा प्रभाव पडू शकतो. अशा पद्धतीने आदर्शात्मक गृहीतकर्ते त्याची नसावी आणि ती जो सांगतो ते आदर्श आहेत असं जर मानून चालला आणि अंतिम हेच सत्य आहे, मी जी काही गृहीतकर्ते मांडलेली आहेत तीच सत्य आहेत असा जर त्याचा आग्रह असेल, आदर्शात्मक गृहीतकर्ते तो निर्माण करत असेल, तर त्याचा सांगता येतं की ही आदर्शात्मक गृहीतकर्ते मांडणी करणं आदर्शात्मक नसतं. कारण ही गृहीतकर्ते बदलूही शकतात, ती अंतिम सत्य नसतात, त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, त्याच्या आधारे संशोधकाला तथ्य संकलित करावी लागत असतात. म्हणून गृहीतकर्ते ही आदर्शात्मक नसतात आणि असू नयेत असं आपल्याला सांगता येतं. सहावं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं आवश्यक आणि उपलब्ध पद्धतीशी ते संबंधित असतात. गृहीतकर्ते ही
उपलब्ध जी काही पद्धती आहे त्याच्याशी ते अनुकूल असावे, ते व्यावहारिक असावे, ते अव्यावहारिक नसू नये. परीक्षणासाठी कोणत्याही पद्धतीचा वापर केला तरी ते आपल्याला परीक्षण करता यावं, म्हणून आवश्यक आणि उपलब्ध पद्धतीशी ते संबंधित असले पाहिजे. गृहीतकर्त्याचं परीक्षण हे आपल्याला करता आलं पाहिजे असं आपल्याला सांगता येतं. 7वं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं, गृहीतकर्ते हे वैज्ञानिक व वस्तुनिष्ठ असावे. गृहीतकर्ते हे वैज्ञानिक व वस्तुनिष्ठ असावे, विज्ञानाच्या पातळीवर ते उतरणारे असावे. कोणत्याही प्रकारचे भावनेच्या आहारी जाऊन माझे काही आदर्श असतील, माझे काही मूल्य असतील, माझे काही विचार असतील, याचा प्रभाव हा त्या गृहीतकर्त्यावर पडता कामा नये. गृहीतकर्ते जेवढे तुमचे वैज्ञानिक असतील, गृहीतकर्ते जेवढे वस्तुनिष्ठ असतील, तेवढं तुमचं संशोधन हे अधिक दर्जेदार होण्यासाठी मदत होईल. संशोधन पूर्ण होण्यासाठी ही गृहीतकर्ते मदत करतील. म्हणून गृहीतकर्त्याची निर्मिती करत असताना ही गृहीतकर्त्याचं वैशिष्ट्य आहे की ही गृहीतकर्ते अधिक वैज्ञानिक व वस्तुनिष्ठ असावे याची काळजी ही संशोधकाला घ्यावी लागते. संशोधक एखाद्या धर्माचं असेल, संशोधकांवर एखाद्या विचारांचा प्रभाव असेल, संशोधक एखाद्या व्यक्तीला आदर्श मानत असेल, संशोधक भावनिक असेल आणि ह्या सगळ्यांचा प्रभाव त्याने जर गृहीतकर्त्याच्या निर्मितीवर पडला तर आपल्या असं लक्षात येतं की ती गृहीतकर्त्याची निर्मिती ही योग्य होणार नाही. म्हणून हे सर्व बाजूला ठेवावं लागतं. तो फक्त संशोधक आहे आणि त्याच्या संदर्भाने गृहीतकर्त्याची निर्मिती त्याला करावी लागते. मूल्य, आदर्श, भावना हे सर्व त्या ठिकाणी नसतं आणि म्हणून गृहीतकर्ते ही वैज्ञानिक व वस्तुनिष्ठ असावे असं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर गृहीतकर्त्याच्या हे अध्ययन समस्येचं पर्यायी उत्तर असतं, हेही एक वैशिष्ट्य आहे. की आत्ताच आपण सांगितलं की ह्या गृहीतकर्त्याची निर्मिती केल्यानंतर आपण तथ्य संकलित करत असतो. तथ्य संकलनानंतर आपण निष्कर्षापर्यंत पोहोचत असतो. तोपर्यंत संशोधन समस्येचं एक पर्यायी उत्तर म्हणून आपण गृहीतकर्त्याकडे पाहत असतो आणि गृहीतकर्त्याचा संदर्भाने समस्येचं जे काही पर्यायी उत्तर आहे याचं अध्ययन करत असताना आपल्याला असं लक्षात येतं की अनेक गृहीतकर्ते जे काही आहेत हे संशोधन समस्येचं पर्यायी उत्तर म्हणूनच काम करताना आपल्याला दिसून येतं. तुम्ही एखाद्या शेतकरी आत्महत्येचा अभ्यास करणार असाल तर आपल्याला पर्याप्त उत्तर गृहीत विधान आपण निर्माण करू शकतो आणि ते आपल्या संशोधन समस्येचं पर्यायी उत्तर असू शकतं. की शेतकऱ्याच्या आत्महत्याची समस्या तुम्ही संशोधन समस्या निवडलेली असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं गृहीत विधान केलेलं असेल की शेतकऱ्याच्या आत्महत्या ह्या कर्जबाजारीपणामुळे होत आहेत. दुसरं तुम्ही गृहीत विधान केलेलं असेल की शेतकऱ्याची आत्महत्या ही शेती नापीक झाल्यामुळे होत आहेत. जेव्हा तुम्ही तुमचं संशोधन पूर्ण कराल तेव्हा असं लक्षात येईल की आपण जे काही गृहीत विधान केली होती ती गृहीत विधानं ही आपली सत्यामध्ये उतरत आहेत किंवा ती असत्य होत आहेत. परंतु तोपर्यंत हे अध्ययन समस्येचं एक पर्यायी उत्तर असलेलं आपल्याला दिसून येतो. त्यानंतर संशोधनाचा आधार ही गृहीतकृत्य असतात. संशोधनाचा खरा आधार संशोधन करत असताना ही गृहीतकृत्य असलेली आपल्याला दिसतात. संशोधन कार्यास निश्चित दिशा देण्याचं काम, संशोधन कार्याच्या याच्यातून पूर्व
सिद्धांताची निर्मिती करणं, सिद्धांताच्या आधारे त्याचं परीक्षण करणं, हे गृहीत कृत्ये संशोधनाचा प्रामुख्याने आधार असतात. कारण गृहीतकृत्याच्या माध्यमातून संशोधनाला दिशा देणं, तथ्य संकलित करणं, निष्कर्षापर्यंत पोहोचवणं, हे विशिष्ट प्रकारचं कार्य हे गृहीतकृत्याच्या माध्यमातून होतं. म्हणून गृहीतकृत्याचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं की संशोधनाचा आधार हे गृहीतकृत्य असलेले आपल्याला दिसून येतात. अशा पद्धतीने सामाजिक संशोधन करत असताना संशोधकाला जी गृहीतकृत्ये निर्माण करावी लागत असतात, ती गृहीतकृत्ये ही गृहीतकृत्याची वैशिष्ट्ये हे आपल्याला वरील प्रमाणे अभ्यासता येतात. एकंदरीत आपण पाहिलं की गृहीतकृत्याची वैशिष्ट्ये ही कोणती कोणती आहेत, तर त्यामध्ये पहिलं सांगितलं आपण गृहीतकृत्य हे अध्ययन विषयाशी संबंधित असतात. संशोधन कार्याचा ते मार्गदर्शक असतात. तिसरं वैशिष्ट्य संकल्पनाची स्पष्टता आहे. चौथं वैशिष्ट्य गृहीतकृत्याचे विशिष्टत्व आहे. 5वं आहे गृहीतकृत्य आदर्शात्मक नसते. 6वं सांगता येतं आपल्याला आवश्यक आणि उपलब्ध परिस्थितीशी ते संबंधित असतात. 7वं सांगता येतं गृहीतकृत्य ही वैज्ञानिक आणि वस्तुनिष्ठ असावे. 8वं सांगता येतं अध्ययन समस्येचं पर्यायी उत्तर आहेत. आणि 9वं सांगता येतं संशोधनाचा आधार आहे. तर अशा पद्धतीने संशोधक संशोधन करत असताना जी गृहीतकृत्ये निर्माण करीत असतो, त्या गृहीतकृत्याची वैशिष्ट्ये ही अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतात. धन्यवाद.